हॅलो गाय, तुमचं स्वागत आहे म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ घेतलेला दूध आणि बिस्किट खावाला आणि यो दादाचा पोरे आलता. पहिले मम्मी चेन बसलेला, मम्मीचा पिऊन झाला तर कल्टी मरली लगेच माझे नेला खाऊन झाला नाही. बाबूची चाललेली मस्ती, मला बा जीभ दाखवते कारून कसा. तर मी गेलो बाहेर, मम्मी कुठं, मम्मी बघता होते इथेशी भात फुनीत घेतलेला. मम्मीचा चाललेला भात फुनाचा काम मस्त. तर मी बघत होतो कशी फुनते. मला तर काही जमणार नाही बघला आणि गेलो घरात. मला पण ब्लाऊज शिवायला बसायचा होता. मग घेतला ब्लाऊज शिवायला बसलो. आम्ही असं होणारच नाही की ब्लाऊज शिवायला बसला ना मशनीवाला उठणार नाही. उठायला तर लागतेच. मग त्याच्यामुळं ब्लाऊज शिवायला जाम टाईम झालता. इथं भात घालायचा होता, भात बनवून घेतला आणि मम्मीने भाजी बनवली. वापस बसलो मशनीवर आणि ब्लाऊज होता तो कंप्लीट करून घेतला. पटापट लेस लावली आणि कंप्लीट केला. यो दीदीचा ब्लाऊज होता. लटकन बघा कवरं भारी बनवलं मी. मला तर पटलेला ब्लाऊज भारी दिला आणि जेवायला घेतला ना. बसलो जेवायला. जेवून थोडासा आराम केला आणि उठल्यानंतर भाकरी घेतल्या. लगेच बुजाला भाकरी बुजल्या. मम्मीने लगे मी वलून ठेवत होतो तर मम्मी चुलीवर भाकरी बुजायला नेत होती. नाही तर तुम्ही बोलाली वलून ठेवते भाकरी तरी का न बुजते. मम्मी जाते चुलीवर. हे बघा सकाळच ब्लाऊज शिवून झाले तरी मशनीवर पसारा बघा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुम सगळं साफ केला आणि लगेच बसलो ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज डिझाईनचा शिवायचा होता म्हणजे हातानं डिझाईन होती, पण नरम पीस होता त्याच्यामुळं जाम मला टाईम लागला ब्लाऊज शिवायला, डिझाईन करायला. काही नाही तरी पण मी शिवून घेतला ब्लाऊज. नाही तर तुम्हाला ब्लाऊज आवडला असेल तर मला ऑर्डर नक्की द्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.